स्वातंत्र्य दिनी गिरोली ग्रामस्थांचं रस्त्यासाठी एल्गार, रस्ता रोको आंदोलन। आज 15 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी 11 वाजता धामणगाव रेल्वे तालुक्यातील गिरोली गावातील पुलगावकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांनी पुकारलेले रस्ता रोको आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। गिरोली गावातून पुलगावकडे जाणारा हा रस्ता गावकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून याच मार्गावरून नागरिकांना दवाखाना, शाळा, बँक, बाजारपेठ तसेच शेतीच्या कामासाठी पुलगाव येथे ये-जा करावी लागते। मात्र सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या खराब रस्त्यामुळे वाहन चालक आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून या मार्गावर वारंवार छोटे-मोठे अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे। रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामपंचायतीमार्फत प्रशासन, खासदार आणि आमदार यांच्याकडे अनेकदा निवेदने देण्यात आली, मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। प्रशासनाच्या या कथित दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे। विशेष म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून 8 दशके उलटूनही गिरोली गावात एसटी महामंडळाची लाल परी अद्याप पोहोचलेली नाही, अशी खंतही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। खराब रस्त्यामुळे एसटी सेवा सुरू होण्यासही अडथळा निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। आता नाईलाजाने ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। गिरोली ग्रामस्थांनी खासदार अमर काळे आणि आमदार प्रताप अडसड यांनी या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला रस्ता दुरुस्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे।